वसईला स्टॉक पॉइंट ओपन झाला तेव्हा म्हटलं साहेब विरार वसई महानगरपालिका दोन्ही घेऊन टाकल्या. मी विनंती करीन आपले ग्रेट स्टॉकिस्ट डायमंड मिस्टर महेश पाटकर सरांना. कुबेराचा खजाना आहे तर मी कुबेरालाच विनंती करीन की 2 शब्द सांगावे. ह्याचा आनंद तुम्ही कसा घेतला आणि कसा घेता. मला माईकवर बोलता येत नाही. थँक्यू आणि सॉरी मी लेट आल्याबद्दल. सगळ्यांना प्रतीक्षा करायला लागली असं, कारण माझा लेख जयपूर टूरवर होता, तो आज सकाळीच आला, त्यामुळे त्याचा भेटीगाठीसह थोडा लेट झाला. सो मी महेश पाटकर आणि आज जिवंत उपाय प्रश्न तो म्हणजे बोलताना पण ते सांगता येत नाही की 1987 पासून मला एक वाताचा प्रॉब्लेम सुरू झालेला. म्हणजे मी गुडघे स्वेलिंग व्हायचे आणि काही महिने किंवा काही दिवस स्वेलिंग राहायचं, चालता पण यायचं नाही, असं चालू होतं. मग ते खूप नानावटीला ट्रीटमेंट केल्यानंतर बंद झालं आणि सर्टन मग परत माझी रुटीन होती पालघर. म्हणजे मी खारवरून बांद्रा, बांद्रावरून परत विरारवरून पालघर. फार्मास्युटिकल जॉब होता माझा आणि अशी कसरत करत रोज आम्ही दोघं एकमेकांना भेटायचो पण नाही, शिफ्ट असल्यामुळे. आमची एक डायरी होती, त्या डायरीत मेसेज असायचा, तेव्हा फोन नव्हता ना. म्हणजे भाजी काय केली अमुकपासून सगळं जे रोजची रुटीन आम्ही लिहून ठेवायचं. असं करता करता मग आम्ही फ्लॅट घेतला विरारला. मग कारण काय ट्रॅव्हलिंग खूप व्हायला लागलं, 2.5-3 तास रोजचे प्रवासात माणसाचं आयुष्य तिकडे निघून जाईल. हा तेव्हा विचार केला म्हणून बरं झालं आणि आम्ही दोघांनी फ्लॅट घेतला. कारण ती म्हणाली मी बेअर करू शकते, 40 मिनिटं तू 40 मिनिटं मी. अंधेरीपासून दोघांना खूप डिफरन्स होतो आणि सो सुरू झालं रुटीन. आणि माझी धावपळ थांबली ना, म्हणजे मला कसं चालत्या गाडीतून ट्रेनमधून उतरून ती पकडायची सवय आणि हार्डली माझं घर प्लॅटफॉर्मपासून 3 मिनिटावर. ऑन होणार तेव्हा मी घरातून बाहेर पडणार, गाडी पकडणार, अशी स्थिती होती. आणि मग ब्लॉक झालो, म्हणजे मुवमेंट थांबली थोडी बॉडीची आणि तो आजार परत आला. म्हणजे 2004ला आपण पोझिशन घेतली ना तिथे आणि 6चा प्रकार सांगतो 2006 मध्ये. आणि मी असाच म्हणजे तेव्हा चालू झाला हा पेनिंग पुरा, ही साईड पूर्ण पेनिंग व्हायची. चालताना पण, बसताना, झोपताना. म्हणजे मी लिटरली जेवायला पण बसत नव्हतो, म्हणजे बसूच शकत नव्हतो मांडी घालून. तर आणि हे सी विंगमध्ये राहायचे, मी ए विंगमध्ये राहायचो. ओळख पण नव्हती कारण सगळे नवीन होते, 1-1.5 वर्ष झाले. तर ते खिडकीनं रोज मला बघायचे की हा पोट माणूस आहे की लंगडत बॅग घेऊन जातोय रोज. तर त्यांनी ना गरबा होता आमचा, तेव्हा त्यांनी मला विचारलं की पाटकर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही असं लंगडत चालतात की. मुलं खूप मोठी स्टोरी आहे, तुम्हाला सांगून काही उपयोग नाही कारण खूप औषधं करून झाली, त्याच्यावर बोललेलं बरं नाही. ते मला नाही तरी पण सांगा. मी बोललो असं वाताचा प्रकार आहे आणि तो पेनिंग होतं. जोपर्यंत मी निमुसुलाईट डायक्लोफेनिक म्हणजे मी आहे ना चणे फुटाण्यासारखे खाल्ले, जे आज बॅन आहेत, US मध्ये बॅन आहेत आणि आपल्या गव्हर्नमेंटमध्ये सगळा तारखा पडलेला माणूस भरतोय करतोय, काही फरक पडलेला नाही. त्यासाठी आहे ना म्हणजे ड्रग घ्यायला नाही पाहिजे. म्हणजे साधं डोकं दुखलं तरी तुम्ही अवॉइड करायला पाहिजे की गोळी घेऊ की नको 100 वेळा विचार करते. आणि देवाचे आभार आहेत की माझी किडनी शाप होत आहे आणि मी पण शाप होत आहे. कारण प्रशांत प्रमाणे तेव्हा मला सजेस्ट केलं की तुम्ही एक काम करा ना, बॉक्स आहे कॉफीचा, आता अख्खा वर्ल्डमध्ये स्टॅच्यू म्हणजे पॅकेटमध्ये तो बॉक्स दिला. मला काय याच्यामध्ये तर कॉफी आहे. मी तेव्हापासूनच चहा पित नव्हतो कारण मला चहा, वडा किंवा भजी असं म्हटल्यावर उलटी यायची. म्हणजे ही स्थितीच होती. म्हणजे डायजेशन सिस्टम खूप ब्रेक होती आणि त्याच्यामुळे तुमचं सर्क्युलेशन थांबते आणि बरेचसे पेनिंग आणि एअर पकडते म्हणजे वाहत असतो. तो कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये दिसत नाही. जसलोकला तेव्हा 65,000ची ट्रीटमेंट झाली. ते डॉक्टर म्हणाले काय नाही, सर्टन क्लायमेट चेंज करा, तुम्ही कुठे ते जाऊन, बाकी तुम्हाला आजार काहीच नाही. कळलं की नाही. म्हणजे आपण समजतो ना की अरे हे पाय दुखला तर गोळी घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगा आणि डाएट तुमचा चांगला पाहिजे, हा सगळ्यात मोठा उपाय आहे त्याच्यामध्ये. तर डाएटसाठी आपले DXL प्रोडक्ट आहेत. सो मी मग चालू केली कॉफीची किंमत बघितली 400 रुपये.
तेव्हा पगार होता 4,500 रुपये. तरी पण महागच वाटत होता ना की 400 रुपयाची कॉफी का प्यायची ना. पण मी माझ्या ट्रीटमेंटसाठी ना खूप पैसे खर्च केलेले. आणि म्हणजे इव्हन की ट्रान्सफॉर्मर असतो ना इलेक्ट्रिकचा, त्यामध्ये ऑइल असतं, ते गरम होतं, ते गरम गरम ऑइल पण लावलंय की बरं व्हायला पाहिजे. पण अक्षरशः चांबडी निघाली, बरं नाही वाटलं. म्हणजे कसं माहितीये ना, गरजवंताला काही पण असतं, म्हणजे माती खाल्ली तरी बरं वाटलं पाहिजे असं एक कॉन्सेप्ट असतो. सो मी तसं केलं. ह्याच्याकडे मम्मीला आत्ता पैसे देणार नाही, नंतर बघू पैशाचं. ते पण मला म्हणाले ठीक आहे, पैसे नंतर द्या तुम्ही. मी कॉफी पिल्यानंतर असं जाणवलं की मला ऍसिडिटीचा त्रास नाही, डायजेशन सिस्टम क्लिअर होते. कारण फार्मामध्ये असल्यामुळे सिम्पटमची जास्त जवळून बघितलेल्या गोष्टी आहेत. तर मी म्हटलं ह्याच्यामध्ये अशी काहीतरी गोष्ट आहे की आपण हे कन्झ्युम करायला पाहिजे. हिला पण सांगितलं, घरचे पण आपले कसे विरोधच असतात, तू काय पण करतो, सगळे लोक आणतात ते पण तू घेऊन तू काही. म्हणजे माझा एक स्वभाव असा आहे की कुठल्या गोष्टीला आहे ना आपण नाकारायचं नाही, अजमायचं त्या गोष्टीला आणि मग त्याचा अंमलात आणायचं. तर मी 500 रुपयाचं साईन केली आणि घेऊन आलो. तर घरी तीर सुरू झाली, तुला हे. मी बोला अरे बरं वाटतं तर घ्यायला काय हरकत आहे. मग कॉफीने झालं, रिकर झालं, मग साहेबाले स्पिरुलिना घ्या. मी म्हटलं आता बिझनेस सुरू झाला. म्हणजे आपल्याला आजही तसंच वाटतं ना, कोण रिकमेंड करतो ना आपण त्याला निग्लेक्ट करतो, पण करू नका. मी सांगेन की तू काय खरं सांगतो हे अप्लाय करायला काय हरकत आहे आपल्याला ना. की बाबा आज गुगल आहे, ChatGPT आहे, खूप काय काय आहे, कुठेच जायची गरज नाही. आपण टाकलं की सगळं खरं आहे खोटं आहे ते येते. त्यासाठी ChatGPT बना आणि सगळ्यांना मेसेज द्या की हे खूप प्रोडक्ट चांगले आहे. आज इथे बसलेले सगळे प्रोडक्ट कन्झ्युमर आहेत, सगळे कन्झ्युमर आहेत, बिझनेस करतात की नाही. बापरे, मराठी माणसाचं हे चुकते. आज हा एक मराठी माणूस 2010 मध्ये असं साहेबांना टांग देऊन, म्हणजे साहेब मला बोर्डवर बांधले होते हे असं, आणि आम्ही दोघं मित्र बसणार. तर ते आम्हाला जायचं होतं कुठे हळदीला. तर हळदीला काय प्रकारचं तुम्हाला माहिती आहे. तर मी साहेबांना सांगितलं, हो साहेब लवकर करा ना, मला जायचं आहे. ते म्हणाले ठीक आहे, तुला प्रोडक्ट खायचे तर फॉर्म कशाला बोलतो, माझ्या फोनवर प्रोडक्ट खा. हा एक सेंटेन्स आहे ना माझ्या डोक्यात घर करून गेला. की मी आलो हळदीवरून, रात्री झोपताना विचार केला, पवार साहेब असं का बोलले असतील की जर तुला प्रोडक्ट खायचे तर माझ्या पोटावर का. मी बोललो मरू दे ना, मी प्रोडक्ट खाईल नाही तर काय, जे पण मिळेल ते मला मिळेल ना, पवार साहेबांना कशाला देऊ. त्या दिवशी 25 डिसेंबर होता आणि 2010 मी एक फॉर्म साईन केला. आज सक्सेस आहे. DXNच्या जीवावर DXNचं ऑफिस आहे आणि त्यांनी दिलेल्या प्लॅटफॉर्मवर व्यवस्थितरित्या चालतंय. माझ्या फॉर्मचं नाव आहे ट्रस्ट नीट ठेवलाय, म्हणून मला समोरून ऑपॉर्च्युनिटी आली आणि वसईचं सेकंड ऑफिस मी ओपन केलंय. सो मराठी माणसाने आहे ना की बिझनेसकडे वळलं पाहिजे. आज सांगा ना, दिवाळी आले, दिवाळी मीठसाठी आपण जमलोय. साबण कुठला साबण वापरताय लोक, हा एक वर एक फ्री डिमांड. त्यांना समजून सांगा ना TFM लेवल काय आहे, साबण कशासाठी वापरला जातो. हा टॉयलेट आपण अंगाला लावतोय मस्त वेगळी ना. लोकांना माहितीच नाही ही गोष्ट की हा टॉयलेट सोप आहे. बाहेर कुठे बाहेर ठेवलेला कुठे असतो, बाहेरच्या देशात गेल्यावर माहित पडेल की तो साबणाची किंमत काय आहे. मग हा आपला जो साबण आहे एकदम सुंदर साबण आहे. फक्त सुंदर दिसासाठी नाही, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी एकदम चांगली झाली पाहिजे आपल्या बॉडीची, त्यासाठी पण साबण आहे ना. मी सांगतो RCCL नका बघू, काहीच बघू नका. 3च गोष्टी, टूथपेस्ट, चहा आणि साबण. नक्कीच तुमच्या घरात घर बसले 15-20 हजार रुपये येणार. मी जास्त नाही बोलत, कारण मी स्पीकर नाहीये की आठवड्याची नोट करायला. पण नॉर्मली जर तुम्ही प्रत्येक घरामध्ये 3 गोष्टी पोहोचवल्यात ना, 20-25 हजार पासून सुरू करतील, मग तुम्हाला कळेल की बिझनेस कसा करायला पाहिजे. कळलं की नाही. आज त्या हिशोबाने साहेबांनी जसं गायडन्स केलं, कसवंटे साहेब आहेत, दळवी साहेब आहेत, हे माझ्या प्रत्येक वेळी घरी यायचे. वाटकरची पोझिशन काय आहे, म्हणजे मी अक्षरशः यांना कधी टाळलं तर आता काय करायला पाहिजे. पण त्यांचं मी ऐकलं आणि आज स्टेजवर आहे. मी कंटाळलेलो, म्हणजे मला असं सवय होती की नोकरीवर बॉदर, म्हणजे असं कोणी टेन्शन नाही करायला पाहिजे, कोण आपल्याला बॉसिंग नाही आवडत मला पहिल्यापासून. आणि मी जॉब पण केलाय तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर केलाय. एवढे करणार, एवढे लाख रुपये दे.
मी आज पण असं कुठे नोकरी नाही केली. म्हणजे सुरुवातीला शिकलोय मी, म्हणजे हेल्पर म्हणून सुरू केलेली फार्मास्युटिकल आहे, पण मी फार कॉन्ट्रॅक्टर म्हणून सोडली आहे फार्मास्युटिकल. त्या जीवावर मी खारचं घर घेतलंय. माझं लग्न मी स्वतः केलंय. म्हणजे काही नाही केलं तर नाही, पण मेहनत केलं तर सगळं मिळतं. सो DXL प्रोडक्ट सगळ्यांना सांगा, गरज आहे काळाची. आणि प्रत्येक घरात प्रॉब्लेम आहे, BP आणि शुगरचा असे दरवाजातून लगेच शिरतात आहे आतमध्ये. लोकांना सांगा गोळ्या बंद करा. आयुष्यात कोण एक माणूस दाखवा मला डायबिटीसने बरा झालेला, एक माणूस फक्त. पण आपल्या DXLने कितीतरी लोक, माझ्याकडे जिवंत उदाहरण आहे की आज गोळ्या बंद आहेत, फक्त ब्लॅक कॉफी पिणे, तुलना खातायत, स्टेबल राहील, मुलांना ना इन्सुलिनची गरज नाही लागणार. सो सगळ्यांना मेसेज द्या. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. त्यांनी आणखी त्यांची अग्रीमेंट नाही सांगितली. त्यांनी A विंग मध्ये राहतात, B विंग मध्ये एक नवीन फ्लॅट घेतलाय. इनॉग्रेशन साठी हळूच मलाच फक्त बोलवलेलं, बाकी कोणाला नाही बोलवलं. चांगल्या व्हायला पाहिजे. लक्ष्मी शिवाय नारायण नाही, नारायणाशिवाय लक्ष्मी नाही. 5 मिनिटं. चलो चलो लवकर, लवकर लावू. उशीर होतोय. चलो चलो. हॅपी दिवाळी नाही, बरीच दिवाळी आहे. नाही ती बोलेल की आता किती त्रास देतो तुला ते सांग. सो आजपर्यंत मी जो उभा आहे ना, म्हणजे रथाची 2 चाकं आहेत ना, सो एक आहे इथे. तर हिला मी सांगितलं यार 2012 मध्ये मी कंटाळलो, मी जॉब सोडतो आणि फुल लाईफ बिझनेस करायला लागलो, प्रॉपर्टी आणि DXL त्याच्यावर स्टेबल झालो. आणि आज ही गेला सप्टेंबरला हिने जॉब सोडलाय आणि आता ती मला मदत करते, कारण ही विरार ऑफिस सांभाळते, मी बस आहे. आता ती स्टोरी सांगेल. गोवा मला फक्त एवढंच माहितीये, आपण जे सकाळी बोललो ना काय उठल्या तेच रोज बोला आपण की माझा बिझनेस खूप चांगला होणार आहे. हे बोलून म्हणून आपला बिझनेस खूप छान होणार आहे. ओके, असे आपल्याकडे लक्ष्मी नारायण